श्री स्वामी समर्थ. आज मला थोडंसं बाहेर जायचं होतं कुठे ते मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी आज मला सकाळी सकाळी उठायला जरा उशीरच झाला होता, कारण सर्दीमुळे डोकं आणि नाक दोन्ही जाम झालं होतं. मस्त म्हटलं आता सगळ्यांसाठी जेवण काय बनवायला वेळ नव्हता म्हणून नाश्ता बनवायचं ठरलं आणि प्रत्युषची किचनमध्ये लुडबुड चालू होती, कारण तो नेहमी उठल्या माझ्याकडे येत असतो. सगळ्यांसाठी नाश्त्यामध्ये पोहे बनवले आणि बाबूला पण नाश्ता एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि टेरेसवर द्यायला गेले, कारण टेरेसवर सकाळी सकाळी तोपर्यंत क्रिशू आणि त्याचे बाबा उन्हामध्ये बसलेले असतात आणि प्रत्युष उठल्याही त्यांच्याकडे जात असतो. मग आम्ही दोघेही टेरेसवर गेलो आणि एकीकडे क्रिशू असा उन्हामध्ये खेळत होता आणि त्याचे बाबा आणि प्रत्युष इकडे नाश्ता करत होते. मग त्यांना नाश्ता देऊन खाली आले आणि उरकायला घेतलं, कारण आज मला जायचं होतं अंगणवाडीमध्ये दोन्ही बाळांचे वजन उंची करायला. त्या मॅडम खूप दिवस झाले बोलवत होत्या, पण मला काही मुहूर्त लागतच नव्हता. म्हटलं आज जरा मुहूर्त काढावाच म्हणून उरकायला घेतलं. क्रिशूचं उरकलं, बाबूचं उरकलं आणि मग माझं उरकलं आणि त्यानंतर आम्ही तिघे निघालो अंगणवाडीत जायला. पण अंगणवाडीत जायच्या आधी आम्हाला जायला लागलं दत्त मंदिरात, कारण तो रस्ता बाबूला पाठ झालेला आहे आणि त्याला माहिती आहे की पुढे मंदिर आहे, म्हणून तो मंदिरात घेऊन गेला. आणि त्यानंतर आम्ही अंगणवाडीत गेलो. घरी आली, क्रिशूशी गप्पा मारल्या आणि त्यानंतर होता माझ्या कामाचा वेळ म्हणजे जॉबचा वेळ. आणि जॉबमध्ये बाबू लुडबुड करत असतो म्हणून त्याचे बाबा त्याला बाहेर घेऊन जातात. आणि बाहेरून आल्यावर आता हा आमचा नवीन खेळ चालू आहे की सिड्यावरून एकटं वर येणं. रात्री म्हटलं काय बनवावं, तर कोथिंबीर वडीचा बेट ठरला. तसं कोथिंबीर वडी बनवली. मग म्हटलं काहीतरी वेगळं ट्राय करावं म्हणून त्याची भाजी बनवायचं डोक्यात आलं. मग त्या मस्त अशा खरपूस भाजून घेतल्या, कारण त्या भाजीत वेगळ्या होत नाही. आणि एकीकडे ग्रेव्ही बनवली आणि फ्राय करायला टाकली आणि एकीकडे मी भाकरी बनवायला घेतल्या. तशी मी नेहमी कोथिंबीर वडी बनवत असते, पण आज भाजी पहिल्यांदाच ट्राय करत आहे आणि तशी ती छान पण झाली होती. सगळ्यांना खूप आवडली. दुसऱ्या दिवशी पण त्या सगळ्यांनी सकाळी खाल्ली. भाकरी बनवल्या, मस्त भाजी बनवली. तुम्ही पण नक्की ट्राय करा, ही रेसिपी खूप छान बनते भाजी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.